आताची आणखीन एक मोठी बातमी समोर येतेय। सेन्सेक्स 1400 अंकांनी कोसळलाय। निफ्टी 400 अंकांनी पडलाय। सेन्सेक्स 80,000च्या खाली उघडलाय। तर आज निफ्टी 24,300च्या खाली उघडून आता पुन्हा एकदा वर आल्याचं पाहायला मिळतंय। डॉलरच्या तुलनेत रुपयाचा आतापर्यंतचा हा नीचांक आहे। एका डॉलरचा भाव हा 83 रुपये 78 पैसे इतका आहे। अधिक माहिती घेऊयात या संदर्भात आमचे प्रतिनिधी निनाद झारे आपल्या सोबत आहेत। निनाद, काय प्रामुख्याने यामागची कारणं? त्यातली तीन महत्त्वाची कारणं अशी की अमेरिकन अर्थव्यवस्थेचा विकास दर जो आहे तो 2.78% आलेला आहे। म्हणजे 3% खाली गेलेला आहे। हा विकास दर यापुढे किती सुधारेल याबाबत जागतिक गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, गेल्या काही दिवसांपासून अमेरिकन अर्थव्यवस्थेत व्याजाचे दर कधी कमी होतील याबद्दल जो संभ्रम तिथल्या रिझर्व्ह बँकेने निर्माण केलेला आहे तो काही संपायचं नाव घेत नाहीये। त्यामुळे जागतिक बाजारात विक्रीची नफा वसुलीची लाट आलेली आहे। तिसरी गोष्ट, अमेरिकन बाजारामध्ये बेरोजगारांची जी संख्या आहे ती गेल्या तिमाहीच्या तुलनेत वाढल्याचं बघायला मिळालंय। त्यामुळे अर्थव्यवस्थेचा विकास दर कमी, बेरोजगारांची संख्या जास्त, त्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेचा पुढचा काळ जो आहे तो काही फारसा चांगला दिसत नाहीये। यामुळे तिथे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्रीला सुरुवात केली। तिथलाही बाजार आपल्यासारखाच सर्वोच्च पातळीवर होता। तिथून जोरदार विक्री आणि नफा वसुली सुरू झाली आणि तीच नफा वसुलीची लाट जी आहे ती आपल्याला आशियाई बाजारांमध्ये बघायला मिळते। दुसरं महत्त्वाचं कारण, इस्रायल आणि इराण यांच्यात जो गेल्या आठवड्याभरात तणाव वाढलेला आहे त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थांवरती त्याचा विपरीत परिणाम होईल अशी चर्चा आहे। मंदीची लाट आणि युद्धजन्य परिस्थिती या दोन्हीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत, जागतिक शेअर बाजारांमध्ये पडझड बघायला मिळते। शुक्रवारी आपला बाजार निफ्टी साधारण 300 अंकांनी पडला होता। त्याचंच पुढचं पान आज आपल्याला उलटलेलं दिसतंय। जवळपास 436 पॉईंट निफ्टी खाली आलाय। 24,282च्या आसपास आता निफ्टी आहे। तर सेन्सेक्स सुद्धा 1314 अंकांनी कोसळून आता 79,500च्या आसपास आता ट्रेड करतोय। याच्यात एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी की आपला बाजार जो आहे तो गेल्या काही वर्षांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांपासून चा जो प्रभाव आपल्या बाजारावरती किंवा कोरोनाच्या आधी होता तो आता राहिलेला नाही आणि आपली डोमेस्टिक गुंतवणूकदार म्हणजे सामान्य गुंतवणूकदारांची SIPच्या माध्यमातून येणारी जी गुंतवणूक आहे गेल्या काही वर्षात ती प्रचंड मोठ्या प्रमाणात म्हणजे एक्सपोनेन्शियली वाढलेली आहे। त्याच्यामुळे आपल्या बाजाराला खालच्या पातळीवर पुन्हा एकदा सपोर्ट मिळेल अशी सुद्धा चर्चा आहे। त्यामुळे आता बाजार आज पडलाय, पण ह्या बाजारामध्ये सुद्धा ज्या म्युच्युअल फंडांकडे मोठ्या प्रमाणात कॅश आहे ते म्युच्युअल फंड काही सेबीच्या नियमांप्रमाणे जास्त काळ ही कॅश होल्ड करू शकत नाहीत। त्यामुळे ही कॅश सुद्धा बाजारात परत येऊ शकते। त्यामुळे खालच्या पातळीवरती बाजारात खरेदी परतेल अशी चिन्ह आहेत। जे थेट गुंतवणूक करतात शेअर बाजारात त्यांनी मात्र, छोट्या गुंतवणूकदारांनी पुढचा काही काळ म्हणजे साधारण एक 8-10 दिवस तरी शेअर बाजारापासून लांब राहावं असं तज्ज्ञांचं मत आहे। बघ, अगदी निना, सगळ्यात महत्त्वाचं भारतीय बाजाराच्या दृष्टीनं महत्त्वाचं तुम्ही सांगितलंच, पण त्याही दृष्टीनं आणखीन एक महत्त्वाचं की सध्या आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय स्थितीमुळे पडलेला हा जरी बाजार असला तरी भारतीयांसाठी फार काळजी करण्याची कारण नाहीये, पण तरीही ट्रेड करताना सावध राहा अशा सूचना करण्यात आल्या। तुर्तास धन्यवाद निनाद या संपूर्ण माहितीसाठी।